31 डिसेंबरला गोव्याला जायचा प्लॅन करताय, कारण की अनेक जण आता गोव्याच्या दिशेनं जात आहेत, 31चा प्लॅन करत आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांच्या डोळ्यासमोर गोवाच उभा राहिलेला आहे आणि बरेच जण गोव्याला जाण्याचा प्लॅन करत आहेत। खरंच तुम्ही गोव्याला जाण्याचा जर प्लॅन करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण की गोव्यामध्ये प्रचंड गर्दी होणार आहे आणि त्या ठिकाणी नेमक्या काय काय समस्या जाणवणार आहेत हेच आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता नवीन वर्ष म्हणलं आणि 31 म्हणलं तर अनेक जण सेलिब्रेशन करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी गोव्याच्या दिशेनं जात असतात। मग गोव्याला यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचा अंदाज आहे। 10 लाखापेक्षा जास्त लोक गोव्यामध्ये येणार असल्याचं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मग 10 लाख लोक जर त्या ठिकाणी आले आणि अजून काही लोक त्या ठिकाणी आले तर मोठी गर्दी त्या ठिकाणी होऊ शकते। पर्यटकांनी नेमकं राहायचं कुठं, खायचं कुठं आणि नेमकं काय काय करायचं या सगळ्या गोष्टीवर आपण सविस्तर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। जर आपण पाहिलं तर 31 आणि नाताळ या सणानिमित्त त्या ठिकाणी मोठी गर्दी होणार आहे आणि आत्तापासूनच मुंबई ते गोवा राष्ट्रीय जो महामार्ग आहे या महामार्गावर लांबच लांब अशा रांगा सुद्धा पाहायला मिळत आहेत। चक्का जाम त्या ठिकाणी झालेला आहे आणि ही गर्दी आता पुढच्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि गोव्यामध्ये 10 लाखापेक्षा जास्त पर्यटक येऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मग आता एवढे पर्यटक त्या ठिकाणी येणार असल्यामुळे त्यांची सोय सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे। 70,000 रूमची व्यवस्था गोव्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी 1 लाख बेड यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे, कारण की पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून। जर तुम्ही त्या ठिकाणी अचानक जाऊन जर रूम बुक करणार असाल तर कदाचित अडचण येऊ शकते। जर तुम्ही प्लॅन करत असाल तर अगोदरच तुम्ही त्या ठिकाणी तुमची रूम किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी राहायचे त्या ठिकाणी जर तुम्ही अगोदरच बुक करून ठेवलं तर मग तुम्हाला जास्त काही अडचण येणार नाही। पण मात्र अचानक जर तुम्ही गोव्यामध्ये गेला तर मग तुम्हाला त्या ठिकाणी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आणि या संपूर्ण काळामध्ये गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्यामुळं त्या ठिकाणी काही समस्या सुद्धा जाणवू शकतात, कारण की त्या ठिकाणी फसवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकते। गर्दीचा फायदा सुद्धा काही जण घेऊ शकतात। त्यामुळं तुम्ही जर गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही सुद्धा सावध राहिलं पाहिजे आणि योग्य ती काळजी घेतली पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं। आता या संपूर्ण गोव्याच्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।